तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल, तुमची निंदा करत असेल, तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी कथित माहितीच्या आधारावर चर्चा केली जात असेल, तर तुम्ही काय करता? जेव्हा तुम्हाला समजतं तर तुम्ही त्यांच्यावर रागवता का, चिडता का? त्या व्यक्तीशी भांडता का जाऊन, किंवा सरळ त्याला तोंडावर बोलता का? आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण बघत आहोत, प्रत्येक ठिकाणी लोक चांगल्या लोकांविषयी सुद्धा टीका करत असतात. प्रश्न हा नाही की लोक काय बोलतात, कारण ते चांगलं करा नाही तर वाईट करा, ते बोलतच राहतात. पण त्या प्रतिक्रियेला तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आजचा विषय जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी आलेलाच असतो, आणि त्यावेळी आपण त्यावर कसे रिॲक्ट करतो हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर स्वागत करूया तुमचं स्वामी कृपा सुरेखा या चॅनलवर. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कृपया अर्धवट सोडू नका. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला 1% जरी रिलेट करू शकलात आणि अनुभव शेअर केला तर मला फार आनंद होईल. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहात. आपलं स्वामी कृपा सुरेखा हे युट्यूबचं कुटुंब मोठं होत चाललंय, त्यामुळे तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लोक तुमच्याबद्दल जेव्हा वाईट बोलतात तेव्हा तुम्ही काय करतात बरं? बऱ्याच लोकांना पटकन रिॲक्ट होण्याची सवय असते. काही लोक खूप मनाला लावून घेतात. काही जण असतात ते वेळेची वाट बघत बसतात की वेळ आले की मी याला बरोबर उत्तर देईल. काही लोक शांत राहतात. हल्ली आपण सगळीकडे बघत आहोत, लोकांचा संयम संपत चाललेला आहे. लोक लगेच अरेला कार्य करायला तयार असतात. खरं तर प्रत्येक वेळी शांत राहणं पण योग्य नाही बरं का. शांत राहिल्यामुळे लोकांची हिंमत वाढत जाते. आणि हे पण बघायला हवं की वाईट बोलण्यामागचा हेतू काय आहे. आज आपण याच विषयावर मनमोकळं बोलणार आहोत. आपल्या आयुष्यात 2 प्रकारची माणसे भेटतात. पहिला प्रकार असतो तो अगदी आपल्या जवळच्या लोकांचा असतो, म्हणजे की लहानपणापासून ते आतापर्यंतच्या जर्नीमध्ये ते आपल्या बरोबर असतात. आपले गुण दुर्गुण, आपलं पर्सनल लाईफ, सवयी, आपलं वागणं बोलणं हे सगळं त्यांना माहित असतं. जन्मापासूनच ओळखत असतात असं समजा ना. आपला सगळा प्रवास त्यांनी बघितलेला असतो. तरी देखील जेव्हा आपण यशस्वी होतो, आपला संयम, आपला करारीपणा त्यांना पाहवत नाही. आपले यश त्यांना पचवलं जात नाही. तुम्ही किती पण चांगलं केलं तरी त्यांना त्यात दोषच दिसतात. त्यांचं बोलणं हे तुम्हाला खाली खेचण्यासाठी असतं. तुमचा अपमान करण्याची, परस्पर वाईट बोलण्याची एकही संधी हे लोक सोडत नाही. त्यामुळे काय होतं, तुमच्या सहवासात जर अशी माणसं आली तर त्यांना उत्तर देण्यात, स्पष्टीकरण देण्यात आपल्या आयुष्यातला किमती वेळ वाया घालवू नका. कारण त्यांचा उद्देश फक्त तुमची प्रगती थांबवणं नसतं, तर तुमचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणं, विचारांमध्ये व्यस्त ठेवून तुम्हाला थांबवणं असतं. दुसऱ्या प्रकारातले जे लोक असतात ते टीका करणारे असतात, चुका दाखवणारे असतात, पण त्यांचा हेतू स्वच्छ असतो. तुमच्यातली क्षमता जाणून असतात. त्यांची तळमळ हीच असते की तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य दिशा निवडावी, योग्य निर्णय घ्यावे, म्हणून ते तुम्हाला पुश करण्यासाठी कधी कधी टीका करतात. ते आपला आत्मविश्वास वाढवतात. तू अजून चांगलं करू शकतो. सुरुवातीला त्यांचे ते शब्द आपल्याला कठोर वाटू शकतात, पण नंतर लक्षात येतं त्याच शब्दांमुळे
आपल्यात जिद्द निर्माण झाली. अशी माणसं आपल्या आयुष्यात आली म्हणून आपलं जीवन सुकर झालं. जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं आपल्या लहानपणी आपल्या शालेय जीवनामध्ये आपले जे शिक्षक असतात, आपल्या अवतीभोवती जिव्हाळ्याची जी वडीलधारी माणसं असतात, ती आपल्याला वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून देतात, आपल्याला ओरडतात, आपल्याला शिस्त लावतात आणि त्या शिस्तीमुळे, त्या चांगल्या सवयींमुळे आपण आज जे वर्तमानात आहोत, जिथे आहोत तिथे आपण चांगलं आयुष्य जगत असतो. हे फक्त एकट्यामुळे होत नाही, तर या सगळ्यांच्या चांगल्या प्रयत्नामुळे आपण उत्तम घडत जातो. त्यांचे शब्द भले कटू असतात, ते आपले त्यावेळी मन दुखावलं जातं त्यांच्या त्या शब्दांनी, पण ते शब्द आपल्याला पुढे ढकलतात. म्हणून यापुढे तुम्हाला कोणी टोचून बोलत असेल, रागाने बोलत असेल, फटकळपणे बोलत असेल, तर थोडा वेळ स्वतःला द्या. त्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. हे बोलणं मला तोडण्यासाठी आहे की घडवण्यासाठी? जर कोणी जाणून बुजून तुम्हाला दुखावण्यासाठी बोलत असेल तर ते बोलणं तिथल्या तिथे सोडून द्या. पण त्यातून जर काही शिकण्यासारखं असेल तर अहंकार बाजूला ठेवा, कारण अहंकार हा मानवी मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं मला वाटतं. कारण अहंकार हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास करतो. अहंकारामुळे तुमची प्रगती थांबते, त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याचं नुकसान होतं, तुमचे नातेसंबंध खराब होतात. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा, स्वतःमध्ये बदल करा. मित्रमैत्रिणींनो, जन्माला आल्यापासून ते जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत प्रत्येक क्षणापर्यंत आपल्याला अडचणी, टीका, परीक्षा, अनुभव याशिवाय आपलं आयुष्य परिपक्व होत नाही. निसर्गाचा नियम आहे, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, सोने तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. माझ्या आयुष्यात असे प्रसंग आले, काही लोकांनी माझ्याबद्दल चुकीचं बोललं, त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं त्या प्रसंगांमुळेच मी मजबूत बनले, आत्मविश्वासाने, संयमाने पुन्हा उभी राहिले. स्वामींची माझ्यावर कृपा आहेच, त्यात माझ्यावर विश्वास ठेवण्याचा जितका वाटा आहे तितकाच माझ्यावर टीका करणाऱ्यांचाही आहे, कारण त्यांनीच मला सिद्ध करण्याची जिद्द दिली. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जगणं, आपलं आयुष्य, आपली किंमत कधीच दुसऱ्याच्या शब्दावर ठरवू नका. लोकांचं मत कायम बदलत राहतं मित्रांनो. आज ते कौतुक करतील तर उद्या तुमचे दोष दाखवतील. त्यांच्या मतानुसार आयुष्य जगत राहिलात, बदलत राहिलात तर आपलं मूळ व्यक्तिमत्वच हरवून बसाल. म्हणून वाईट बोलणाऱ्यांकडून 3 गोष्टी नक्की शिका. पहिली, ज्यांनी आपल्याला कमी लेखलं त्यांचा कधीच द्वेष करू नका, त्यांना तुमच्या यशातून उत्तर द्या. ज्यांनी तुमच्या चुका दाखवल्या त्यांचे आभार माना, कारण कधी कधी आपल्याला पुढे जाण्यासाठी टाळ्यांपेक्षा टीकेची जास्त गरज असते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पूर्ण बघितला असेल आणि काही शिकायला मिळालं असेल तर जास्तीत जास्त ज्याला प्रेरणेची गरज आहे अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव या बाबतीत काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषयासह.